आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने म्हणजे खऱ्या अर्थाने भारताच्या इतिहासाला एक वेगळं वळण दिलंय. हो आणि कधीकधी एखादा विषय खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आपल्याला वर्तमानातून बाहेर पडावं लागतं. भूतकाळातील अशा एका वळणावर उभं राहावं लागतं जिथून पुढचा रस्ता कायमचा बदलणार असतो. अगदी बरोबर. तर आपला आजचा स्रोत आहे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी लिहिलेला पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया हा ऐतिहासिक ग्रंथ. म्हणजे 1940च्या दशकातील जी राजकीय परिस्थिती होती आणि विशेषतः मुस्लिम लीगने जो लाहोर ठराव मांडला होता त्याच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आकाराला आलं. हो, इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या म्हणजे ILPच्या एका समितीने फाळणीच्या या प्रश्नाचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवले आणि त्यातूनच या अत्यंत महत्त्वपूर्ण अहवालाचा जन्म झाला. पण आपण या चर्चेत पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट मला अगदी स्पष्ट करावीशी वाटते. हो, नक्कीच. हा विषय ऐतिहासिक असला तरी तो आजही अत्यंत संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या ज्वलंत आहे. यात हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही बाजूंचे दृष्टिकोन अत्यंत परखडपणे मांडले आहेत. अगदी. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण कोणत्याही एका बाजूचे किंवा विचारधारेचे समर्थन करणार नाही आहोत. मुळीच नाही. मूळ स्रोतात जे विचार आणि जी तथ्ये मांडली आहेत ती जशीच्या तशी कोणताही पक्ष न घेता अत्यंत तटस्थपणे समजून घेणे हाच आपला एकमेव उद्देश आहे. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया, कारण हा ऐतिहासिक प्रवास आपल्याला अनेक नव्या गोष्टी शिकवणार आहे. या पुस्तकाचे खरे महत्त्व जर समजून घ्यायचे असेल तर त्याची पार्श्वभूमी आणि लेखकाचा दृष्टिकोन समजणं खूप गरजेचे आहे. या ग्रंथाची सर्वात मोठी ताकद कोणती असेल तर ती म्हणजे त्याची निर्भय आणि पूर्णपणे तटस्थ मांडणी. आणि आंबेडकरांनी स्वतः या पुस्तकाच्या प्रस्तावनेत एक अतिशय सूचक गोष्ट नोंदवून ठेवली आहे. हो, ते म्हणतात की हे पुस्तक हिंदूंनाही आवडले नाही आणि मुस्लिमांनाही आवडले नाही. आणि जर विचार केला तर एखाद्या ऐतिहासिक विश्लेषणाच्या तटस्थतेचा यापेक्षा मोठा पुरावा असूच शकत नाही. अगदी खरंय. त्यांनी कोणत्याही एका पक्षाला खुश करण्यासाठी किंवा कोणाची मनधरणी करण्यासाठी हे लिहिले नाही. तत्कालीन देशासमोर उभ्या असलेल्या एका भीषण समस्येचे त्यांनी एक अत्यंत सत्य आणि सूचक चित्र रेखाटले आहे. त्यात त्यांनी दोन्ही बाजूंची बलस्थाने आणि त्यांचे कमकुवत दुवे पुराव्यांसह मांडले आहेत. म्हणूनच हा ग्रंथ केवळ एक राजकीय भाष्य नसून भारतीय इतिहास आणि समाजाच्या मानसिकतेचे एक सखोल विश्लेषण आहे असं मला वाटतं. या विश्लेषणाची सुरुवात ज्या घटनेतून होते ती घटना म्हणजे 26 मार्च 1940चा लाहोर ठराव. हो, याच दिवशी मुस्लिम लीगने फाळणीचा ठराव संमत केला. आणि संपूर्ण भारताला, विशेषतः हिंदू भारताला एक मोठा धक्का बसला. तोपर्यंत अखंड भारताची कल्पना सर्वांच्या मनात दृढ होती. पण या धक्क्याचे स्वरूप आणि त्यावेळच्या भारताची स्थिती स्पष्ट करण्यासाठी आंबेडकरांनी एका अत्यंत रंजक रूपकाचा वापर केला आहे. ते आर्नोल्ड टॉइंबी यांनी भारतासाठी वापरलेलं स्लीपिंग ब्युटी हे रूपक ना? हो, यातली सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्लीपिंग ब्युटीचे रूपक समजून घेणे. 1915 मध्ये टॉइंबी म्हणाले होते की ब्रिटिश मुत्सद्दीगिरी भारताला एका स्लीपिंग ब्युटीप्रमाणे पाहत होती. म्हणजे एका निद्रिस्त राजकन्येप्रमाणे. अगदी. ब्रिटिशांनी या राजकन्येच्या सभोवताली एक काटेरी कुंपण घातले होते जेणेकरून बाहेरील आक्रमकांपासून तिचे रक्षण व्हावे. हे कुंपण म्हणजे ब्रिटिशांची सत्ता. पण आता परिस्थिती बदलली होती. ती स्लीपिंग ब्युटी आता जागी झाली होती. आणि आंबेडकरांच्या विश्लेषणातून हा प्रश्न समोर येतो की आता भारतीयांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. आता ती पूर्वीसारखी देवदूत किंवा एकसंध राहिलेली नाही. तिच्यात आता एक दुहेरी व्यक्तिमत्व निर्माण झालं आहे. बरोबर, ड्युअल पर्सनॅलिटी. ही दोन व्यक्तिमत्व म्हणजे हिंदू आणि मुस्लिम. ही दोन्ही व्यक्तिमत्व सतत एकमेकांशी संघर्षात आहेत. त्यांच्यात एक प्रकारचा अखंड कलह सुरू आहे. आणि मुस्लिम लीगच्या लाहोर ठरावाने या दुहेरी व्यक्तिमत्वावर केवळ शिक्कामोर्तबच केली नाही तर ते जगासमोर आणले. हो, हे रूपक ऐकायला जेवढे काव्यमय वाटते तेवढेच ते त्यावेळच्या भीषण वास्तवाची जाणीव करून देणारे आहे. पण मग प्रश्न असा उभा राहतो की या संघर्षावर उपाय काय? त्या काळात अनेकांना असे वाटत होते की ब्रिटिशांनी मध्यस्थी करावी किंवा त्यांनीच हा प्रश्न सोडवावा. याच मुद्द्यावर डॉक्टर आंबेडकर अत्यंत स्पष्ट आणि व्यावहारिक भूमिका घेतात. ते स्पष्ट करतात की हा प्रश्न हिंदू आणि मुस्लिमांनीच सोडवायला पाहिजे. यात ब्रिटिशांच्या हस्तक्षेपाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. आणि ते परिस्थिती अधिक गुंतागुंतीची करणारे ठरेल. नक्कीच. आणि इथेच आणखी एक महत्त्वाचा विचार समोर येतो, तो म्हणजे सक्ती किंवा बळजोरी वापरण्याचा.
जर काही नेत्यांना असे वाटत असेल की ब्रिटिशांनी लष्करी बळाचा वापर करून पाकिस्तानची मागणी मुळातूनच चिरडून टाकावी, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. हे पटवून देण्यासाठी त्यांनी एडमिंड बर्क या ब्रिटिश विचारवंताचा संदर्भ दिला आहे. हो, बर्क यांचे म्हणणे होते की बळाचा वापर हा नेहमीच तात्पुरता असतो. तो कदाचित क्षणभर परिस्थिती आटोक्यात आणेल, पण पुन्हा बंड करण्याची लोकांची गरज आणि इच्छा तो नष्ट करत नाही. म्हणजे दहशत हे कधीही कायमस्वरूपी विजयाचे साधन असू शकत नाही. अजिबात नाही. त्यामुळे सक्ती हा पाकिस्तानच्या मागणीवरचा उपाय असूच शकत नाही, हे त्यांनी अत्यंत तार्किकपणे मांडले. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. जेव्हा आपण भारताच्या फाळणीचा विचार करतो तेव्हा प्रामुख्याने संस्कृती, धर्म, इतिहास हेच मुद्दे येतात. भावनांचाच विचार जास्त होतो फाळणी म्हटली की. बरोबर. पण या पुस्तकात फाळणीच्या मागणीमागे असलेली आर्थिक कारणे ज्या पद्धतीने मांडली आहेत ती वाचल्यावर खरोखरच डोळे उघडतात. पुस्तकात दिलेल्या महसुलाच्या तक्त्याविषयी वाचणे हा या अभ्यासातला एक मोठा धक्का आहे. हा आर्थिक पैलू बहुतांश वेळा चर्चामधून वगळला जातो. डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत तपशीलवार आकडेवारी देऊन हे स्पष्ट केले आहे की तत्कालीन मध्यवर्ती सरकारचा प्रचंड खर्च नक्की कोण उचलत होते. त्यांनी ब्रिटिश भारताचे एकूण महसूल उत्पन्न आणि त्यातील वाटा सविस्तर मांडलाय. आणि त्या आकडेवारीनुसार एक चित्र स्पष्ट होते. बॉम्बे प्रांत मध्यवर्ती सरकारला तब्बल 22 कोटींपेक्षा जास्त महसूल देत होता. आणि बंगाल प्रांत? बंगाल प्रांत 23 कोटीहून अधिक महसूल देत होता. आणि त्या तुलनेत पंजाब किंवा इतर प्रांतांचा महसूल किती होता? इथेच तर खरी गोम आहे. पंजाबचा वाटा फक्त 1 कोटी होता आणि सिंधचा वाटा सुमारे 5.5 कोटी होता. म्हणजे याचा सरळ अर्थ असा की मध्यवर्ती सरकार चालवण्याचा आणि विशेषतः लष्कराचा जो बहुतांश आर्थिक भार होता तो प्रामुख्याने हिंदू बहुल प्रांतांवर होता. हो, पण यातून मिळणारे फायदे मात्र प्रचंड असमान होते. म्हणजे एका अर्थाने हिंदू प्रांत आणि मुस्लिम प्रांत यांच्यात फक्त सांस्कृतिकच नव्हे तर एक मोठी आर्थिक आणि राजकीय दरीसुद्धा निर्माण झाली होती. बरोबर आहे. याच आर्थिक गणितामुळे कदाचित भविष्यात हिंदूंनाही असे वाटू शकले असते की आपल्या पैशावर मध्यवर्ती सरकार चालते, पण त्याचं नियंत्रण सर्वांच्या हातात आहे. पण मग मला सांगा, मुस्लिमांना या मध्यवर्ती सरकारची एवढी भीती का वाटत होती? मुस्लिमांची भीती प्रामुख्याने राजकीय आणि अस्तित्वाची होती. त्यांना हे स्पष्ट दिसत होते की जर अखंड भारतासाठी एकच मध्यवर्ती सरकार असेल तर लोकशाहीच्या तत्वानुसार तिथे कायमस्वरूपी हिंदूंचं बहुमत असणार. त्यांची अशी भावना होती की स्वतंत्र मुस्लिम प्रांतांमध्ये जे स्वशासन त्यांना मिळेल ते हिंदू बहुमताच्या मध्यवर्ती सरकारच्या हस्तक्षेपाखाली नष्ट होईल. आणि मध्यवर्ती सरकार प्रांतांच्या अधिकारांवर गदा आणेल. यालाच त्यांनी हिंदू बहुमताची जुलूमशाही म्हटले होते. म्हणूनच फाळणीचा निर्णय जर तो होणारच असेल तर तो नवीन राज्यघटना तयार होण्यापूर्वीच का घेतला जावा यावर आंबेडकरांनी भर दिला होता. अगदी. जर संपूर्ण देशाची एकच राज्यघटना आणि प्रशासकीय संरचना तयार केली आणि नंतर त्यात फाळणीचा प्रयत्न केला तर संपूर्ण इमारतीला तडे जातील. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर नुसती मलमपट्टी करण्यापेक्षा जर घर पडणारच असेल तर ते आधीच प्लॅन करून वेगळं केलेलं बरं असा तो व्यावहारिक विचार होता. हो. त्यांनी चेकोस्लोवाकियाचं उदाहरण दिले आहे. तिथे वेगवेगळ्या गटांना एकत्र ठेवून एक देश बनवण्याचा प्रयत्न झाला, पण तो प्रयोग अयशस्वी ठरला आणि देशाचे तुकडे झाले. भारताचीही तशीच अवस्था होऊ नये ही त्यांची दूरदृष्टी होती. जर फाळणी अटळ असेल तर ती मुळापासूनच नियोजित असावी. हा विचार खूपच सखोल होता. पण ही वेगळ्या देशाची, पाकिस्तानची ठिणगी नक्की पडली कुठे? फाळणीची ही कल्पना काही लाहोर ठरावाच्या रात्री अचानक सुचलेली नक्कीच नव्हती. अजिबात नाही. या कल्पनेची पाळेमुळे खूप आधीपासून रोवली जात होती. 1930 मध्ये सर मोहम्मद इक्बाल यांनी मुस्लिम लीगच्या लखनौ अधिवेशनात पहिल्यांदा वायव्य भारतातील मुस्लिम बहुल प्रांतांचे एकत्रीकरण करण्याची कल्पना मांडली होती. आणि त्यानंतर 1933 मध्ये केम्ब्रिजमध्ये शिकणारा रहमत अली या विद्यार्थ्याने या कल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्तरूप दिले. हो, त्याने पाकिस्तान असे नाव देऊन या कल्पनेचा प्रसार सुरू केला. त्या पाकिस्तान नावाचा उगमही खूप रंजक आहे. त्या नावातच प्रांतांची नावे दडलेली होती. पी म्हणजे पंजाब, ए म्हणजे अफगाण प्रांत किंवा NWFP, के म्हणजे काश्मीर, एस म्हणजे सिंध आणि तान म्हणजे बलुचिस्तान. पण रहमत अलींच्या या मूळ कल्पनेत पूर्वेकडच्या मुस्लिम बहुल भागांचा म्हणजेच बंगाल आणि आसामचा समावेश अजिबात नव्हता. हो, आणि हीच गोष्ट पुढे बदलली.
मुस्लिम लीगने जेव्हा 1940मध्ये ठराव मांडला तेव्हा त्यांनी फक्त वायव्य भारताचीच नाही तर पूर्वेकडील मुस्लिम बहुल भागांनाही स्वतंत्र राष्ट्र करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे लीगने या पूर्वेकडील भागांना कोणतेही नाव दिले नव्हते. आंबेडकरांनीच या पुस्तकात या भौगोलिक वास्तवाचे विश्लेषण करताना पूर्वेकडील राज्यांसाठी ईस्टर्न पाकिस्तान हे नाव सुचवले होते. हे प्रांतांचे भौगोलिक विभाजन ऐकायला नवीन वाटेल, पण भारताच्या इतिहासात असे प्रांतांचे तुकडे करणे ही काही पूर्णपणे नवीन गोष्ट नव्हती. 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने केलेली बंगालची फाळणी हे याचेच एक मोठे उदाहरण होते. त्यावेळीही पूर्व बंगाल आणि आसाम असा एक मुस्लिम बहुल प्रांत तयार करण्याचाच तो प्रयत्न होता. पण याहीपेक्षा एक अत्यंत महत्वाचा आणि तार्किक मुद्दा आंबेडकरांनी काँग्रेसच्या स्वतःच्या धोरणांवरून मांडला आहे. कोणता मुद्दा? काँग्रेसने भाषिक तत्वावर राज्यांच्या रचनेला अधिकृत पाठिंबा दिला होता. भाषेच्या आधारावर सिंध, ओरिसा, आंध्र, कर्नाटक असे स्वतंत्र प्रांत करण्याची मागणी काँग्रेसने तत्वतः मान्य केली होती. हा मुद्दा खूपच रंजक आहे. आंबेडकरांचा तर्क असा होता की जर भाषेच्या आधारावर देशांतर्गत प्रांतांची फाळणी करणे राजकीयदृष्ट्या स्वीकारार्ह असू शकते, तर मग संस्कृतीच्या आधारावर वेगळ्या राष्ट्राची मागणी करणे इतके धक्कादायक का वाटावे? भाषिक वेगळेपणा हे सांस्कृतिक वेगळेपणाचेच एक रूप आहे. अगदी. त्यामुळे काँग्रेसच्याच तत्वानुसार बघायचे झाले तर पाकिस्तानची मागणी पूर्णपणे निराधार ठरवता येत नाही, असा तर्क त्यांनी समोर ठेवला. हा युक्तिवाद खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आपण भाषेला वेगळेपणाचा आधार मानू शकतो, पण संस्कृतीला नाही, हा विरोधाभास त्यांनी अचूक पकडला. आणि इथूनच आपण या चर्चेच्या सर्वात तात्विक भागाकडे वळतो. राष्ट्र म्हणजे नक्की काय? हा या संपूर्ण वादाचा गाभा होता. मुस्लिम हे एक स्वतंत्र राष्ट्र आहेत की फक्त एक समुदाय, यावर प्रचंड मतभेद होते. हिंदू नेत्यांचे म्हणणे होते की भारतात एकच राष्ट्र आहे आणि मुस्लिम हा त्यातलाच एक समुदाय आहे. पण केवळ एकच वंश, एकच भाषा किंवा एकाच देशात राहिल्याने राष्ट्र बनते का? इथे डॉक्टर आंबेडकर अर्नेस्ट रेनान या विचारवंताच्या सिद्धांताचा संदर्भ देतात. रेनान यांच्या मते राष्ट्र हे केवळ भौतिक गोष्टींवरून बनत नाही. राष्ट्र हे एक आध्यात्मिक तत्व आहे. स्पिरिच्युअल प्रिन्सिपल. हो. आणि हे तत्व दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टींतून निर्माण होते. एक म्हणजे समान गौरव आणि भूतकाळातील समान आठवणी, आणि दुसरे म्हणजे एकत्र राहण्याची प्रबळ इच्छा. म्हणजे केवळ एकाच जमिनीत एकत्र राहून चालत नाही, तर मने जोडलेली असावी लागतात. जर आपण दोन वेगवेगळ्या गटांना एका घरात राहायला सांगितले, पण त्यांच्या भूतकाळातील आठवणी एकमेकांच्या विरोधात असतील, तर ते घर एकसंध कसं राहील? आणि इथेच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एक मोठी ऐतिहासिक दरी दिसून येते. आंबेडकरांनी एक परखड सत्य समोर मांडले आहे की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये हा समान भूतकाळ नाहीच आहे. त्यांचा ऐतिहासिक वारसा हा परस्पर विरोधी आहे. एकाचे जे नायक आहेत ते दुसऱ्यासाठी आक्रमक किंवा शत्रू आहेत. जेव्हा दोन समाजांचा इतिहास हा परस्परांच्या पराभवाचा इतिहास असतो, तेव्हा ते एकत्र येऊन एक राष्ट्र कसे बनू शकतात? राष्ट्र बनण्यासाठी जुन्या जखमा विसराव्या लागतात असं म्हणतात. हो, पण भारताचं दुर्दैव असे की हा भूतकाळ त्यांच्या धर्माचाच एक भाग बनला आहे. जुने विसरणे म्हणजे जणू आपला धर्मच सोडण्यासारखे झाले आहे. आणि म्हणूनच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रवाद यातील फरक समजून घेणं महत्त्वाचं ठरते. अगदी. राष्ट्रीयत्व म्हणजे आपण एक आहोत ही भावना, आणि राष्ट्रवाद म्हणजे त्या भावनेतून निर्माण होणारी स्वतंत्र राज्याची आणि प्रदेशाची मागणी. मुस्लिमांमध्ये आपण वेगळे आहोत ही भावना आधीच होती, आणि त्याला भूभागाची जोड मिळाल्यावर त्याचे रूपांतर थेट राष्ट्रवादात झाले. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? हे तात्विक विश्लेषण आणि प्रत्यक्ष राजकारण यांचा संबंध कसा आला? मुस्लिमांनी फाळणीची मागणी इतक्या तीव्रतेने का केली? यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. केवळ तात्विक विचार समाजाला देश तोडण्यापर्यंत घेऊन जात नाही. यात 1937 ते 1939 या काळात प्रांतांमध्ये असलेल्या काँग्रेस सरकारचा मोठा वाटा होता. मुस्लिम लीग त्या सरकारवर प्रचंड नाराज होती. 22 डिसेंबर 1939 रोजी लीगने चक्क डिलिव्हरन्स डे म्हणजेच मुक्तिदिन पाळला. मुस्लिम लीगच्या दोन मुख्य तक्रारीत होत्या. पहिली तक्रार अशी होती की काँग्रेसने मुस्लिम लीगला मुस्लिमांची एकमेव प्रतिनिधी मांडण्यास नकार दिला. आणि दुसरी तक्रार होती संमिश्र मंत्रिमंडळ बनवण्यास काँग्रेसने दिलेला नकार. हो, काँग्रेसने बहुमतात असलेल्या राज्यांमध्ये लीगच्या प्रतिनिधींना सत्तेत वाटा देण्यास नकार दिला.
हा लीगला संपवण्याचा प्रयत्न आहे असे त्यांना वाटले. हाच तो मुद्दा होता जिथे राजकीय मतभेदांचे रूपांतर स्वाभिमानाच्या प्रश्नात झाले. बहुमताच्या सरकारमध्ये आपण केवळ प्रजा बनून राहू आणि आपले सत्ताधारी वेगळे असतील ही भावना निर्माण झाली. इथे आंबेडकरांनी आयरिश देशभक्त करन यांच्या विधानाचा संदर्भ देत पिग फिलॉसॉफीचा मुद्दा मांडला आहे. म्हणजे केवळ सुशासन किंवा गुड गव्हर्नन्स हे स्वशासनाला आणि स्वाभिमानाला पर्याय असू शकत नाही. बरोबर. केवळ चांगले रस्ते किंवा खायला मिळाले म्हणून स्वाभिमानाची तडजोड केली जाऊ शकत नाही. याच अपमानापासून सुटका मिळवण्याच्या इच्छेने त्यांना वेगळ्या राष्ट्राच्या मागणीकडे ढकलले. आजच्या या संपूर्ण चर्चेतून आणि डॉक्टर आंबेडकरांच्या या लेखनातून एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांनी भावनांच्या आहारी न जाता इतिहास, मानसशास्त्र आणि राजकीय वास्तवाचे अत्यंत कठोर पण अचूक विश्लेषण केले. त्यांनी केवळ काय घडत आहे हेच नाही, तर का घडत आहे याची मुळं शोधून काढली. आणि हीच या विश्लेषणाची सर्वात मोठी देणगी आहे. आजची आपली ही सखोल चर्चा थांबवण्यापूर्वी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न. जर समान ऐतिहासिक आठवणी आणि एकमेकांचे दुःख विसरण्याची क्षमता ही कोणत्याही देशाला एक राष्ट्र बनवण्यासाठी इतकी महत्त्वाची असेल, तर आजच्या जगात जिथे विविध समाज आणि त्यांच्या पूर्णपणे भिन्न ऐतिहासिक विचारधारा आहेत, असे आधुनिक देश खऱ्या अर्थाने एकसंघ कसे राहू शकतात? की आपण अजूनही राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेतच आहोत? या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.